स्वामी समर्थांचे 5 जीवन बदलणारे संदेश प्रत्येक भक्ताने ऐकायलाच हवे. नमस्कार भक्तांनो, आपल्या जीवनात कधी ना कधी संकटे, दुःख, अपयश आणि निराशा येत असते. अशा वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांनी दिलेले काही संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे असे 5 जीवन बदलणारे संदेश कोणते आहे, जे तुमचे विचार, तुमचा दृष्टिकोन आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा मंत्र तर सर्वांना माहीत आहे. हा स्वामींचा सर्वात प्रसिद्ध आणि लाखो भक्तांना धीर देणारा संदेश आहे. जीवनात अडचणी येतात, कधी आर्थिक संकट येते, कधी नातेसंबंधात समस्या निर्माण होतात, तर कधी मन निराश होते. अशा वेळी स्वामी सांगतात, भीती सोड आणि श्रद्धा ठेव. भीती माणसाला कमकुवत बनवते, तर श्रद्धा त्याला सामर्थ्य देते. जर तुमचे मन स्वामींच्या चरणी असेल तर कोणतेही संकट कायमचे राहत नाही. त्यातून संदेश असा की संकट मोठे नसते, तर आपली भीती मोठी असते. आता दुसरे, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. आज अनेक लोक लगेच यश मिळावे अशी अपेक्षा करतात, पण स्वामी सांगतात की चांगले कर्म करत राहा. शेतकरी बी पेरल्यानंतर रोज जमीन उकरून पाहत नाही, तो संयम ठेवतो. त्याचप्रमाणे आपणही प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सातत्य याचे फळ योग्य वेळी नक्की मिळते. आणि महत्वाचा संदेश, मेहनतीवर विश्वास ठेवा, नशिबावर नाही. अहंकार सोडा आणि नम्रता स्वीकारा. ज्ञान, पैसा, पद किंवा यश मिळाले की अनेकदा माणसात अहंकार निर्माण होतो. स्वामी समर्थांनी नेहमी नम्रतेचे महत्त्व सांगितले. झाडाला जितकी फळे लागतात तितके ते खाली झुकते. त्याचप्रमाणे खरा महान माणूस नेहमी नम्र असतो. अहंकार माणसाला लोकांपासून दूर करतो, तर नम्रता त्याला सर्वांच्या मनात स्थान मिळवून देते. यातला संदेश मोठेपणा पदात नसतो, तर स्वभावात असतो. सेवा हीच खरी भक्ती. तर आता आपण बघूया, स्वामी समर्थांनी फक्त पूजा, आरती किंवा मंत्र जप आवडत नव्हता, तर त्यांना माणुसकीची सेवा अधिक प्रिय होती. भुकेलेला अन्न देणे, गरजूंना मदत करणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे हीच खरी स्वामी सेवा. आपण मंदिरात जाऊन नमस्कार करतो, पण समाजातील गरजू व्यक्तींनाही मदतीचा हात दिला पाहिजे. संदेश, देवाची पूजा मंदिरात होते, पण देवाची सेवा माणसामध्ये होते. सकारात्मक विचार ठेवा. मनुष्य जर विचार करतो तसे त्याचे जीवन घडते. नकारात्मक विचार मनात भीती, ताण, तणाव आणि दुःख निर्माण करतात. सकारात्मक विचार आशा, आत्मविश्वास आणि यश निर्माण करतात. तसेच स्वामी समर्थ नेहमी भक्तांना आशावादी राहण्याचा संदेश देत असतात. प्रत्येक अंधारात प्रकाश येतो, प्रत्येक संकटावर संधी येते, संकटानंतर संधी येते. संदेश यातील, परिस्थिती बदलण्यापूर्वी विचार बदला. जीवन आनंदी, यशस्वी आणि समाधानी होण्यासाठी फक्त पैसा किंवा प्रसिद्धी पुरेशी नसते, तर स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आणि जीवनातील अनुभवानुसार काही गोष्टी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. सकाळी उठल्यावर तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करा. परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक दिवसाबद्दल धन्यवाद माना. प्रामाणिकपणे कर्म करा. आपले काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करा. यश त्वरित मिळाले नाही तरी निराश होऊ नका, सातत्य ठेवा. तुलना टाळा. इतरांकडे काय आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याकडे लक्ष द्या. तुलना केल्याने असंतोष वाढतो. मनात क्षमा आणि प्रेम ठेवा. राग, द्वेष, मत्सर मनाला अशांत करतात. क्षमा केल्याने मन हलके होते आणि आनंद वाढतो. कुटुंब आणि नात्यांना वेळ द्या.
यश म्हणजे फक्त आर्थिक प्रगती नाही, प्रेमळ नाती आणि कुटुंबाचा आधार हे खरे समाधान देतात. गरजूंना मदत करा. स्वामी समर्थांनी सेवेला महत्त्व दिले आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणल्याने मनाला वेगळाच आनंद मिळतो. श्रद्धा आणि संयम ठेवा. कठीण प्रसंग आले तरी घाबरू नका. प्रत्येक संकट कायमचे नसते. श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर मार्ग निश्चित सापडतो. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. आणि मुख्य म्हणजे वर्तमानात जगा. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची अतिचिंता टाळा. आजचा दिवस चांगला जगण्याचा प्रयत्न करा. स्वामींचे स्मरण करा. दररोज काही मिनिटे नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यान करा. त्यामुळे मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढवतो. स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी संदेश जे आहे त्यात समाधान माना. जे करायचे आहे ते मनापासून करा आणि जे मिळेल त्याबद्दल कृतज्ञ राहा. आनंद, यश आणि समाधान आपोआप तुमच्या जीवनात येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय भक्तांनो, प्रत्येक माणसाला आयुष्यात आनंद, यश, समाधान हवे असते, पण अनेकदा आपण आनंद बाहेरच्या गोष्टीमध्ये शोधत राहतो. पैसा, मोठे घर, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळाली की आपण आनंदी होऊ असे वाटते, परंतु खरा आनंद मनाच्या समाधानात असतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. संकटे, अडचणी या जीवनाचा भाग आहेत. ज्याप्रमाणे रात्रीनंतर सकाळ होते त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येते. म्हणून संकटे आली की खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ सांगतात की कर्म करा पण फळाची चिंता करू नका. आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. अनेकदा लोक लगेच यश मिळाले नाही तर निराश होतात, पण प्रत्येक मोठ्या यशामागे संयम, मेहनत, सातत्य असते. जीवनात समाधान मिळवण्यासाठी कृतज्ञता खूप महत्त्वाची असते. रोज सकाळी स्वतःला विचारे, माझ्याकडे काय आहे याऐवजी माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काय नाही याऐवजी माझ्याकडे काय आहे याचा विचार करा. शरीर निरोगी ठेवा. कुटुंब, मित्र, अन्न, निवारा या गोष्टी अनेकांना मिळत नाही. त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यास मनात समाधान निर्माण होते. तसेच सेवा आणि दया या गुणांचा मनाला खरे समाधान मिळते. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे, दुःखी व्यक्तीला सांत्वन करणे किंवा कोणाला प्रोत्साहन देणे ही देखील मोठी सेवा आहे. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधणारा माणूस कधीच दुःखी राहत नाही. मन शांत ठेवण्यासाठी दररोज काही वेळ नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यानासाठी द्यावा. स्वामींचे नाम घेतल्याने मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. श्रद्धा मनाला बळ देते आणि संकटांना सामना करण्याची शक्ती देते. तर भक्तांनो, आनंदी जीवनासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसती, तर चांगले विचार, प्रामाणिक कर्म, मनातील समाधान, दुसऱ्यांप्रती प्रेम आणि स्वामीवरील अढळ श्रद्धा या गोष्टी जीवनाला खरा आनंद देतात. जे आहे त्यात आनंद माना. जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे करायचे आहे ते मनापासून करा. यश, आनंद आणि समाधान तुमच्या पावलांशी येईल. जर आजच्या या संदेशातून तुम्हाला थोडीशी जरी प्रेरणा मिळाली असेल तर हा संदेश तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होईल. स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. चला भक्तांनो, शेवटी सर्वजण मनापासून स्वामींचे नामस्मरण करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी स्वामी समर्थांच्या कथा व संदेशासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू या पुन्हा एका नव्या